गोष्टींचा कट्टामध्ये आज आपण ऐकूयात चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट। एक गाव होतं, त्या गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती। तिला तिच्या लेकीची खूप आठवण येत होती। मग तिला भेटायला जायचं होतं, पण त्या गावातून जाताना तिला एका जंगलातून जावं लागत होतं। मग ती निघाली तर तिला भेटला वाघोबा। वाघोबा म्हणला, म्हातारे म्हातारे मी तुला खाऊ का? म्हातारी म्हणली, नको रे बाबा, लेकीकडं जाते, तूप रोटी खाते, मग तू मला खा। मग तो म्हणाला, पण तू येशील ना परत? म्हातारी म्हणली, हो, जाडी जुडी होऊन येईन। मग तो म्हणाला, ठीक आहे जा। मग म्हातारी निघाली। मग तिला भेटला कोल्होबा। कोल्हा म्हणाला, म्हातारे म्हातारे मी तुला खाऊ का? म्हातारी म्हणली, नको रे बाबा, लेकीकडं जाते, तूप रोटी खाते, मग तू मला खा। तो म्हणला, येशील ना पण तू परत? म्हातारी म्हणली, हो, जाडी जुडी होऊन येईन, मग तू मला खा। कोल्हा म्हणाला, ठीक आहे जा मग। मग म्हातारी गेली लेकीकडे। मग 4-8 दिवस राहिली। मग तिची येण्याची वेळ झाली। मग तिने लेकीला सांगितले, मला असे वाघोबा आणि कोल्होबा भेटले होते। मग लेक म्हणाली, थांब आई, तू या मोठ्या भोपळ्यात बसून जा, ते तुला ओळखणारच नाहीत। म्हातारी म्हणाली, चालेल, ठीक आहे, मी यात बसते आणि जाते। मग म्हातारी निघाली भोपळ्यात बसून। म्हातारी म्हणत होती, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, असं म्हणत ती निघाली। मग तिला भेटला कोल्होबा। कोल्हा म्हणाला, ए तू कोण आहेस आणि तू त्या म्हातारीला पाहिलंस का? ती म्हणली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक। तिला भेटला वाघोबा। वाघोबा म्हणाला, ए तू त्या म्हातारीला पाहिलंस का? तो म्हातारी भोपळ्यातून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, अशी म्हणून ती निघाली। पण कोल्ह्याला आणि वाघाला कळलं की त्या भोपळ्यातून जो आवाज येतोय तो म्हातारीच आहे। ते म्हणाले, थांब, त्यात म्हातारी आम्हाला माहिती आहे। मग ती बाहेर आली आणि ती म्हणाली की पण तुम्ही मला खाणार, ठीक आहे, पण तुम्ही ठरवा, डोक्यापासून कोण खाणार आणि पायापासून कोण खाणार? मग वाघोबा म्हणाला, मी पायापासून खाणार। कोल्होबा म्हणाला, मी डोक्यापासून खाणार। ती म्हणली, तुमचं तुम्ही ठरवा। मग ते लागले ठरवायला आणि भांडायला। मग म्हातारी तिथून हळूच निघाली आणि आपल्या घरी चल रे भोपळ्या टुणूक टुणूक असं म्हणत पोचली। तर गोष्टीचं तात्पर्य आहे, न घाबरता थोड्याशा हुशारीने कितीही मोठ्या संकटावर मात करता येते। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।